गावातलं आमचं घर खाडीच्या जवळच होतं. आजूबाजूला झाडं आणि मागच्या बाजूला खाडी असल्यानं ते ठिकाण जरा रहस्यमय वाटायचं. त्या वर्षी उन्हाळ्यात अमावस्येच्या रात्री मी आणि माझे आईवडील गावी होतो. घर मोठं आणि थोडं जुनं होतं आणि सर्वत्र पसरलेला अंधार या सगळ्यामुळे वातावरण फार भेसूर वाटत होतं. साधारण 2-3 वाजले असतील. झोपेतून अचानक एक विचित्र आवाज मला ऐकू आला, छिन छिन छिन, एखाद्या घुंगरांच्या आवाजासारखा. आईवडील आधीच जागे झाले होते. मला जाग आली तेव्हा मीही तो आवाज ऐकू लागलो. सकाळी 5 वाजेपर्यंत बाबा पूजा करत होते. सकाळ होताच आम्ही घराच्या मागच्या दाराजवळ गेलो. तिथे जे दृश्य पाहिलं ते थक्क करणारे होतं. 2 कावळे मरून पडले होते. शेजाऱ्यांशी बोलताना त्यांच्या गोष्टींमध्ये एक भयानक सत्य दडलेलं होतं. आमचं घर ज्या जागेवर आहे ती जागा पूर्वी एका साधूच्या तपासाठी प्रसिद्ध होती. साधूच्या मृत्यूनंतर तिथे काहीतरी विचित्र अस्तित्व भासू लागलं. कोणीतरी तिथं राहायला गेलं की विचित्र घटना घडायच्या. शेजारी म्हणाले, ती जागा शुभ नाही. त्या शब्दांनी मनात एक भीतीची लाट आली. तिथे अनेक लोकांनी अनाकलनीय अनुभव घेतले. रात्रीच्या वेळी घुंगरांचे आवाज, छतावर चालण्याचा आवाज आणि अचानक घडणाऱ्या विचित्र घटना या सगळ्यामुळे त्या जागेला भूताटकीचं ठिकाण म्हटलं जाऊ लागलं. त्या रात्रीच्या अनुभवानंतर आम्ही त्या घरात राहणं थांबवलं. माझ्या आईवडिलांनी लगेचच निर्णय घेतला की ते घर तोडून टाकायचं. काही दिवसांतच कामगार बोलावून घर पाडण्यात आलं. आज त्या ठिकाणी फक्त मोकळी जमीन आहे, पण तरीही स्थानिक लोक तिथे जाणं टाळतात. रात्रीच्या वेळी कोणालाही तिथं जायचं धाडस होत नाही. आम्हीही त्या जागेबद्दल कधीच कुठे बोलत नाही, पण ती रात्र आणि तो आवाज अजूनही माझ्या आठवणींमध्ये जिवंत आहे. कधी कधी काही जागा आपल्यासाठी नाहीत हे ओळखणे महत्त्वाचे असते. तिथे वावरत असलेल्या अज्ञात शक्तींशी आपली गाठ पडणं आपल्याला महागात पडू शकतं.